नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. भारताच्या निवडणूक आयोगाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणावं की BJP's कमिशन म्हणावं हे मला कळतच नाही आहे. कारण सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया BJPची बी टीम असल्यासारखं काम करत आहे. सध्या केरळमध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू आहे, तुम्हाला सुद्धा माहीत असेल. त्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशननं जे कांड केलं आहे ना, ते ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा निवडणूक आयोगाला भाजपाची बी टीमच म्हणाल. बघा, इलेक्शन कमिशननं तिथं एक पत्रक जारी केलं होतं इलेक्शनच्या गाईडलाईन्सचं. त्या पत्रकामध्ये कोणाचा शिक्का असायला पाहिजे होता? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा. साहजिकच आहे. पण एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्या पत्रकावर केरळच्या भाजपाच्या युनिटचा शिक्का होता. हे बघितल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले की बाबा, यावर तुमचा शिक्का काय नाही आहे आणि BJPचा शिक्का यावर कसं काय? याला उत्तर देताना इलेक्शन कमिशननं जे आन्सर दिले ना, ते हसण्यासारखं आहे. इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की ही टेक्निकल चूक आहे, आमच्या कर्मचाऱ्याकडून झाली आहे. आता तुम्हीच सांगा मित्रमैत्रिणींनो, इलेक्शन कमिशन ग्रामपंचायतसारखी छोटी बॉडी आहे का? नाही आहे. इलेक्शन कमिशन एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, इंडिपेंडेंट बॉडी आहे, जिला कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून फंड मिळतो. आणि जर इलेक्शन कमिशन एवढा हलगर्जीपणा करत असेल, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी चुकत असेल, तर इलेक्शन कमिशनच्या इंटेन्शनवर प्रश्न येणारच ना. आणि पहिल्यांदा असं झालं नाही आहे बरं का, जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं BJPला फेवर देण्याचं काम केलं आहे. याच्या अगोदरसुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं खूपदा BJPला फेवर देण्याचं काम केलं आहे. म्हणूनच लोक त्यांना BJPची बी टीम म्हणत आहेत. तुम्हाला आठवत असेल, हिमाचल आणि गुजरातच्या इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं इलेक्शन अमित शहांच्या म्हणण्यावरून डिले केलं होतं, कारण तिथं BJPला फायदा करून द्यायचा होता. म्हणूनच BJPनं गुजरातचं इलेक्शन जिंकलं होतं. त्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्डसुद्धा तुम्हाला आठवत असेल, त्यावर सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला खूप सुनावलं होतं की तुम्ही डोनर्सची लिस्ट जनतेसमोर आणा. पण भाजपाच्या डोनर्सची लिस्ट जनतेसमोर येईल आणि भाजपाचा पर्दाफाश होईल या भीतीनं इलेक्शन कमिशननं 5 ते 6 महिने लिस्टच समोर येऊ दिली नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला इलेक्शन कमिशनला ठणकावं लागलं. त्यानंतर इलेक्शन कमिशननं ती लिस्ट समोर आणली इलेक्ट्रोल बॉन्डची. सध्या सरचा मुद्दा बिहारमध्ये चालू होता. ऐन बिहार इलेक्शनच्या समोर, बंगाल इलेक्शनच्या समोर सरचा मुद्दा आणून भाजपाला कसा फायदा होईल हे काम इलेक्शन कमिशन करत आहे. आणि आता हे केरळचा मुद्दा, हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की इलेक्शन कमिशन भाजपाचं कमिशन झाले की काय. पण इलेक्शन कमिशन नेहमीच असं होतं का? नाही. TN शेषन जेव्हा इलेक्शन कमिशनचे चीफ कमिशनर होते ना, त्यावेळेस राजकारणी लोक इलेक्शन कमिशनला थरथर कापायचे. ट्रू मिनिंगमध्ये तेव्हा इलेक्शन कमिशन हे न्यूट्रल होतं. कारण TN शेषनचं म्हणणं होतं की मी सकाळी एक भ्रष्ट नेता खातो नाश्त्यामध्ये, आणि लंचमध्ये एक भ्रष्ट नेता खातो, आणि डिनरमध्ये एक भ्रष्ट नेता खातो. या पद्धतीची त्यांची न्यूट्रॅलिटी होती, कारण त्यांच्यासाठी डेमोक्रेसी महत्त्वाची होती. सध्या इलेक्शन कमिशनला बघून असं वाटतंय की त्यांना लोकशाहीची काहीच फिकर नाही, त्यांना लोकशाहीचं काही घेणे देणंच नाही. ते फक्त पार्टिसन झालेत आणि ते पार्शालिटी करत आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं इलेक्शन कमिशनच्या या वागण्यावर? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीनं आमचे व्हिडिओ बघत राहा. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.